मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 11वी प्रवेश 2026 साठी किती राऊंड होणार आहेत। तर चला विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण प्रथम ते ब्राउझर्स अँड मॅन्युअल्स मध्ये क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकायचं आहे की एक माहिती पत्रक ओपन होईल। तर इथे दिलेले आहे की 11वी प्रवेश 2026 साठी किती फेऱ्या होणार आहेत। तर इथे बघायचं आहे आपण केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्या। तर पहिली ही आपली शून्य फेरी झालेली आहे। शून्य फेरी नियमित फेरी 1 साठी अर्ज भाग 1 व भाग 2 भरणे, कोटा प्रवेशासाठी अर्ज करणे व प्रवेश, प्रत्येक फेरीसाठी ऑनलाईन संमती देणे बंधनकारक। तर ही आपली शून्य फेरी झालेली आहे। आणि नियमित फेरी म्हणजे आपला पहिला राऊंड पण झालेला आहे। याच्यामध्ये आपण आपल्या पडलेल्या मार्क, आपल्या पडलेल्या टक्केवारीनुसार आपले जे काय आहे आरक्षण आहे, SC ST OBC NT VJ NT ओपन, आपल्या कॅटेगरीनुसार पसंतीक्रम लावायचे आहेत। आपलं ही एक नियमित फेरी 1 होणार आहे आणि दुसरी पण आपली नियमित फेरी 2 होणार आहे। याच्यासाठी पण गुणवत्ता आरक्षण पसंती क्रमांक हा क्रम असेल। तिसरी फेरी पण होणार आहे, याच्यासाठी सुद्धा गुणवत्ता आरक्षण प्लस पसंती क्रम असेल। आणि विशेष फेरी पण होणार आहे, ती ओपन टू ऑल, म्हणजे ह्या शून्य फेरी नंतर 3 फेऱ्या होणार आहेत। आणि जी 5वी फेरी आहे ती विशेष फेरी ओपन टू ऑल म्हणजे सर्वांसाठी खुली असणार आहे। याच्यासाठी फक्त आपणास जे टक्केवारी पडली आहे ही फेरी फक्त गुणवत्तेच्या आधारावर आपण आपला पसंतीक्रम द्यायचे आहे। अगोदरच्या 3 फेऱ्यांमध्ये आपण आपली गुणवत्ता म्हणजे आपली टक्केवारी, आपल्याला असलेले आरक्षण याच्यानुसार पसंतीक्रम द्यायचा होता। आणि विशेष फेरीमध्ये आपण फक्त आपल्याला पडलेल्या टक्केवारीच्या आधारे आपण ही फेरी असणार आहे। आणि जी काही ही पुढची फेरी असणार आहे याला 6वी फेरी म्हणतात। या 6वी फेरी ही फक्त मुलींकरता विशेष फेरी असणार आहे। आवश्यकता असल्यास विशेष फेऱ्याचे आयोजन केले जाऊ शकते। एटीकेटी व उर्वरित विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय प्रवेशाच्या कॅप प्रवेश नियमित फेरी 1 पासून होतील। शून्य फेरी विशेष फेऱ्यांच्या पूर्वतयारीसाठी असेल। शून्य फेरी दरम्यान निश्चित फेरी 1 साठी पसंतीक्रम घेता येतील। तसेच कोट्या अंतर्गत प्रवेशासाठी पसंती देऊन कोट्या अंतर्गत प्रवेश घेता येतील। ऑनलाईन अर्ज आवश्यक। तर ह्या सगळ्या फेऱ्यांसाठी आपण ऑनलाईन अर्ज केलेला असणे आवश्यक आहे। केवळ प्रवेश प्रक्रियेच्या वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरूनच या सर्व फेऱ्यांमध्ये आपणास समाविष्ट होता येईल। तर इथे बघायचं आहे आपणास विद्यार्थ्यांनो, आपल्या एकूण 6 फेऱ्या होणार आहेत। पहिली फेरी 0 झालेली आहे, दुसरी नियमित फेरी 1 ती पण आता झालेली आहे, नियमित फेरी 2, नियमित फेरी 3, विशेष टू ऑल, विशेष फेरी ती ओपन टू ऑल सर्वांसाठी असणार आहे आणि मुलींकरता 1 विशेष फेरी असणार आहे। अशा आपल्या एकूण 6 फेऱ्या 11वी प्रवेश 2026 साठी होतील। तर विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।